आज की नाही आपण उपवासाचे मिरची वडे बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे बघा मिरची घेतलेली आहे मोठ्या साईजची। आता मिरचीमध्ये भरण्यासाठी मसाला बनवूयात। शेंगदाण्याचं कूट, मीठ, लाल तिखट आणि लिंबाचा रस घेतलेला आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं आपला मसाला तयार झालेला आहे। इथं बघा ही मिरची घेतलेली आहे, मी मोठी मिरची घेतली आहे, थोडीशी कमी तिखट असते, मधून कट केलेली आहे आणि त्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे। आता इथं भिजवलेला साबुदाणा घेतलाय, त्यामध्ये उकडलेले 2 बटाटे घातलेले आहेत, हिरवी मिरची घालायची, चवीनुसार मीठ, जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि छान हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता इथे बघा मी दाखवलेल्या पद्धतीने आपल्याला मिरची वडे बनवून घ्यायचे आहेत। गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे। जसे आपण साबुदाणा वडे तळतो ना तसेच हे मिरची वडे तळून घ्यायचे आहेत आपल्याला। तर छान असं मीडियम गॅसवरती आपल्याला दोन्ही बाजूनी की नाही मिरची वडे तळून घ्यायचे आहेत। जसा आपण साबुदाणा वडा तळून घेतो ना तसाच हा वडा तळून घ्यायचा आहे। मस्त असा खरपूस हा वडा तळून तयार झालेला आहे। आषाढी एकादशी स्पेशल मिरची वडे तयार झालेले आहेत। एकदा नक्की बनवून बघा।